आता मी बनवत आहे उकडीचे मोदक, तेही थोड्या वेगळ्या पद्धतीने. तर इथे मी तांदूळ भिजत घातले होते 1-2 तासासाठी आणि छान आता ते भिजलेले आहेत. तर ते मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून मी वाटून घेते. तर आता तुम्ही इथे बघू शकता, मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते वाटून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये आता ही पेस्ट मी घातलेली आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही. आणि थोड्या वेळानंतर हे तुम्हाला असं घट्ट झालेलं दिसेल. यामध्ये मी 2 चमचे तूप आणि चवीनुसार थोडं मीठ घातलं होतं. तर थोडंसं थंड झालं की असं हाताने हलकं मळून घ्यायचं. जेव्हा आपण पिठाचं म्हणजे तांदळाच्या पिठाची उकड काढतो तर ती थोडीफार चिकट होते, पण अशा पद्धतीने हे अजिबात हाताला चिटकत नाही आणि एकदम मऊ लुसलुशीत असं हे उकड तयार होते. तर इथं मी एकदम सॉफ्ट असे हे उकड मळून घेतलेले आहे. आता पुरण करायला घेते. 1 चमचा तूप घातलं आणि त्यामध्ये खोबरं घालून खोबरं थोडा वेळ परतून घेतलं. खोबरं एक साईडला केलं, पुन्हा थोडं तूप घातलं आणि त्या तुपामध्ये ड्रायफ्रूट्स आणि तीळ घातले आणि पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं. त्यानंतर थोड्या वेळानं गूळ, किंचित मीठ घालायचं आहे, वेलची पूड घालायची आहे. सारण आपलं तयार आहे. त्यानंतर जी उकड मळून ठेवली होती त्याचे एकसारखे असे गोळे बनवून घ्यायचे. मी हे आधीच बनवून घेते. त्यानंतर इथं पुरणही तयार आहे आणि आता जी आपण गोळे बनवलेले आहेत त्याची पारी तयार करून घ्यायची, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तशी. आणि त्यानंतर त्याच्या कळ्या पाडायच्या आहेत. आता कळ्या एकदम सोप्या आहेत, पण ज्यांना कुणाला नाही जमत तर त्यांनी चमच्याचाही वापर करू शकता. पण असं तुम्ही एकदा ट्राय केला तर नक्कीच जमतील. आणि इथं मी अशा कळ्या पाडून घेतल्या आणि जे सारण तयार केलं होतं ते त्यामध्ये भरलं. तर सारण थोडंसं जास्त, थोडं कमीही नाही आणि अधिक जास्तही नाही, असं त्याला जेवढं मोदकामध्ये आपण पारी बनवलेली आहे तर त्याला जितकं सारण लागेल तेवढं घालायचं आणि ज्या कळ्या बनवलेल्या आहेत तर मोदक असं आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर याच प्रकारे मी सर्व मोदक इथे बनवून घेते आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुझे ठाई माझी भक्ती, विठू ठाई गणपती.